अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुन्हा एकदा बागेश्वर धाम सरकार श्री धीरेंद्र कृष्णजी महाराज यांना खुलं आव्हान दिलंय। समितीचे संस्थापक प्राध्यापक श्याम मानव यांनी घोषणा केली, जालसाजी मुक्त स्थितीत महाराजजी आपली तथाकथित दिव्यशक्ती सिद्ध करून दाखवल्यास त्यांना 80 लाख रुपये पुरस्कार देण्यात येईल। आव्हानात 2 परीक्षा आहेत। पहिली 10 व्यक्तींची नावे, वडिलांचं नाव, वय आणि मोबाईल नंबर बिनाचूक सांगणं। दुसरी पुढच्या खोलीत ठेवलेल्या 10 वस्तू ओळखणं। ही प्रक्रिया 2दा व्हिडिओ रेकॉर्डिंगसह पार पडेल। 90% अचूकता हवी। आव्हान स्वीकारण्यासाठी 8 लाख रुपये अनामत रक्कम जमा करावी लागेल। दोन्ही वेळा यशस्वी झाल्यास 80 लाख मिळतील, अन्यथा अनामत रक्कम जप्त होईल। समिती स्पष्ट करते की आम्ही ईश्वर किंवा धर्माचे विरोधी नाहीत, फक्त धर्माच्या नावाखाली होणाऱ्या ठगी आणि अंधश्रद्धेविरोधात आहोत। हे आव्हान अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आलंय। विशेषज्ञ समितीचा निर्णय अंतिम राहील। महाराजजी आव्हान स्वीकारणार का, याकडे जनता उत्सुकतेने वाट पाहत आहे। धीरेंद्र कृष्ण महाराज यांचा दिव्य दरबार आयोजित करून लोकांना फसवतात, ठगवतात असं मी जाहीररित्या बोलत आलेलो आहे। पुन्हा तेच बोलतो आहे। ते लोकांच्या अंधश्रद्धा वाढवतात, लोकांना सांगतात की तुम्हाला भूत लागलेला आहे, तुम्हाला जादूटोणा केलेला आहे, तुम्हाला करणी केलेली आहे। या पद्धतीच्या अनेक गोष्टी ते आपल्या दिव्य दरबार या कार्यक्रमामध्ये सांगत असतात। ते कुटुंबामध्ये भांडणं सुद्धा लावतात। व्यक्तीला सांगतात की तुझ्या जीवनामध्ये हा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, तू आजारी आहेस, तुला हा रोग झालेला आहे, त्याचं कारण अमुकाने तुला करणी केली आहे, तुझ्या काकीने करणी केली आहे, तुझ्या अमुकाने करणी केलेली आहे। या जगामध्ये कुणालाही करणी करता येत नाही, जादूटोणा करता येत नाही, मंत्रतंत्र करता येत नाही। वस्तुस्थिती आहे आणि त्याच्याच आधारावर जादूटोणा विरोधी कायदा तयार झालेला आहे। असं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर एका बाजूने लोकांच्या अंधश्रद्धा वाढवणं, महाराष्ट्र सरकारच्या जादूटोणा विरोधी कायद्याचं उल्लंघन करणं, हे सगळे प्रकार ते एका बाजूने करतात। म्हणून मी सरकारच्या वतीनं एका बाजूने तक्रार केली होती। त्या तक्रारीची महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी आणि त्यावेळेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही, FIR दाखल केला नाही। उलट त्या धीरेंद्र कृष्ण महाराजांना महाराष्ट्रभर पुढे हिंडवलं। त्याच काळामध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं त्यांना 30 लाख रुपयाचं पारितोषिक देण्याचं आव्हान दिलेलं होतं की तुम्ही आमच्या पुढ्यामध्ये तुम्ही दावे करता त्या पद्धतीनं 10 व्यक्ती आम्ही सादर करू, त्यांचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव, त्यांचं आडनाव आणि त्यांचं वय हे तुम्ही एक्झॅक्टली सांगावं। त्याशिवाय त्यांचा मोबाईल नंबर सांगावा। शेजारच्या रूममध्ये आम्ही 10 वस्तू ठेवू, त्या ओळखून दाखवाव्या, कारण तुम्हाला दिव्यदृष्टी आहे असं तुमचं म्हणणं आहे। या दोन्ही गोष्टी जर 2 वेळा कंडक्ट करायच्या आहे, त्या नागपूर पत्रकार संघाच्या समोर होतील आणि दोन्ही वेळेस जर तुम्ही 90% करेक्ट राहिला तर त्यावेळेस त्याचं पारितोषिक 30 लाख रुपये तुम्हाला मिळेल असं आम्ही म्हटलं होतं। ते पारितोषिक आता 80 लाख रुपयांचं झालेलं आहे। त्यामुळे त्यांनी यावेळेस हे आव्हान स्वीकारलं तर 80 लाखाचं पारितोषिक त्यांना मिळेल। त्यांना जर पारितोषिक घ्यायचं नसेल, कारण मला माहीत आहे की त्यांच्यासाठी 80 लाख रुपये की झाड की पत्ती आहे, एका दिवसाची कमाई त्यांची कोटीच्या वरची आहे। त्यांनी पारितोषिक घेण्यासाठी नव्हे, पण त्यांच्यामध्ये दैवी शक्ती सिद्ध करण्यासाठी पुढे यावं, हे आव्हान स्वीकारावं। 2दा त्यांनी सिद्ध करावं। 90%पेक्षा अधिक ते करेक्ट आहे। मी स्वतः अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ कायमची बंद करेल, त्यांच्या पायावर डोकं ठेवेल आणि त्यांचा भक्त बनेल। नाही, त्यांनी जर हे आव्हान स्वीकारलं नाही तर धीरेंद्र कृष्ण महाराज हे बंधू आहेत, लोकांना ठगवत आहेत, लोकांच्या अंधश्रद्धांचा फायदा घेऊन त्यांना लुबाडत आहेत, त्यांची फसवणूक करत आहेत असं आपण सगळ्यांनी समजून घ्यावं। आणि त्यांना घेऊन हिंडणारे BJPचे आणि आजच्या सरकारमधले लोक हे तेवढेच त्या फसवणुकीचे भागीदार आहेत। लोकांना फसवण्यामध्येच त्यांना रस आहे, हेही जनतेनं समजून घ्यावं असं जाहीररित्या मी आवाहन करतो आहे।